आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यांमध्ये। आजची बातमी तुळजापूर तालुक्यातून येत आहे। तुळजापूर तालुक्या येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून तीव्र आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन तालुक्यामध्ये अवैधरित्या वीटभट्ट्या चालू असल्याच्या विरोधात करण्यात आलेले आहे, जो की यामध्ये प्रशासन अवैधरित्या वीटभट्ट्या चालवण्यांना अभय देत असल्याचे आरोप करण्यात आलेले आहे, जो की तहसील कार्यालयामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे, जो की यांच्या काय मागण्या आहेत आणि काय मागणी केलेली आहे ते आपण जाणून घेऊया। तोपर्यंत अद्याप आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका। तरी नेमकं जाणून घेऊया काय मागणी आहे व अवैधरित्या वीटभट्ट्या कोठे कोठे चालू आहेत व याचा तपास व हे अवैधरित्या वीटभट्ट्या बंद होतात का, यांची काय मागणी आहे तो जाणून घेऊ। करायचं काय तुम्ही सांगा। हाताची गाडी घेऊन बसायचं आहे का? अहो ना घेऊ दे की सर, किती वेळेस जी माफिया आहेत त्यांच्या जर साथ देणार शास्त्र असं तर मरू दे की, मरून मेल्याशिवाय काय होणार आहे? हाताची गाडी घेऊन बसलं शास्त्र नाही का? उद्या सर आमच्या मनाने 100 गुन्हे दाखल करा, गेल्या गुन्हे दाखल करायचे अधिकार आहेत तुम्हाला, आणि कारवाई करायचे अधिकार नाही का तुम्हाला? मग कलेक्टर येडेच का? आदरणीय कलेक्टर साहेबांना जर तुम्हाला आदेश दिले असेल तर पाळायचा अधिकार कुणाचा आहे? माझा आहे का तुमचा आहे? मला तुम्ही सांगा। सगळ्यांमध्ये ही करू नका ती करू, करायचं काय सांगा ना? किती वजन आता 4 इथं आंदोलन झाले, ह्या ऑफिसला झाले की नाही, कलेक्टर ऑफिसला झाले, तिथं झाले, अहो करायचं काय सर आम्ही सांगा ना। बघा लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतो तरी तुमच्याला फरक पडत नाही तर आम्ही करायचं काय हे मला तुम्ही सांगा। करायचं काय? कोण? प्रदूषण महामंडळाला अधिकार आहे। अहो मी काय म्हणतोय, प्रदूषण महामंडळाला फोन लावून देतो। प्रदूषण महामंडळाचे अधिकारी म्हणजे ह्यांना अधिकार आहे फक्त झिगझॅगच्या ज्या वीटभट्ट्या आहेत तसं पत्र दिलेलं आहे, आम्ही पत्र सुद्धा दाखवलं तरी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली तर मी काय करू? कलेक्टर साहेबांचा आदेश आहे, त्याचं पत्र दाखवतो, नसर तर आमच्यावर आता सगळ्यांवर गुन्हे दाखल करा आणि नसर तर गुन्हा। मग कलेक्टर साहेबांचा आदेश पाळायचा नसतं आम्ही काय करायचं सांगा ना? सर्वसामान्य काय, मुख्यमंत्र्याला हात जोडून विनंती आहे, गृहमंत्र्याला हात जोडून विनंती आहे की असल्या अधिकारी शब्द सांगतो लोकांच्या जीव घ्यायची खेळायची तर असेल, त्याला पैशाची तर मतलब असेल तर आमच्यावर कारवाई करा, काय करायचं करा। तुम्हाला लोकशाही जर संपवायची असेल तर काय उपयोग नाही। पालकमंत्र्याला माझी कडकडून हात जोडून विनंती आहे, सांगा ना एवढे आज जर लोक जर करत असतील तर ह्यांना काय पाहिजे? फक्त उद्योगधंदेवाले पाहिजे का? किती दिवस आत्मदहन करायचं नाही ह्यांचं उद्या द्यायचं तुम्ही आम्ही किती वेळेस आत्मदहन करायचा प्रयत्न केला, काहीच गेले नाही। ती त्याला सांगताय ती त्याला सांगताय, जगून काय उपयोग आहे सांगा? आमच्या मान्यमान होतं आम्ही तुमचं काय करायचं उद्या आमच्या असते तुम्हाला कशी एक लोकशाही जगल, एक लोकशाही जगल तर आम्ही जग चला उद्या। आज जर ऐका बाबासाहेब आंबेडकरांना आमच्या जर जो कायदा लिहिला आहे त्याचे जर पालन होत नसेल या महाराष्ट्रात, आमचे बाबासाहेब आमच्या इथले, तरी तुम्ही पालन करत नसेल कायद्याचे तर उपयोग नाही। आम्ही सर्वसामान्य लोकशाही मार्गाने आंदोलन करताना तरी तुम्हाला जर आमचा फरक पडत नसेल तर आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा, आम्हाला जीव मारा। त्याशिवाय तुम्हाला जर माफिया पाहिजे असतील तर माफियांना सांभाळा। माफिया तुमच्याकडे काय आता गिफ्ट येतं, आमच्याकडे काय केलं येत काय? दररोज एक शेतकरी मरतो, आज आमच्या शेतकरी बांधवाच्या किती शेती नापी झाल्या त्या वीटभट्टीमुळे ती दिसत नाही, डोळ्याला पट्टी पाहिजे, फक्त आम्हाला महसूल पाहिजे, काय त्याचा मातीचा महसूल पाहिजे। अहो कशामुळं? शेती मातीत आम्ही पिकवतो, आम्ही शेतकरी आम्ही पिकवतो मग तुम्ही खातात, तुम्हाला शासन कुठलं देत नाही, आमचे टॅक्स तुम्हाला पगार देतं। काय उपयोग नाही? माझ्याकडे 107 अर्ज आहेत, मग ह्यांच्याकडे किती आले आहेत? मग का तुम्ही ढोकलाय? बरं मला सांगा, तुम्ही मान्य मला सगळं तुमच्याकडे आहे वीट, तुम्ही याच्या आधी गेल्या वर्षी आपल्या आदरणीय काय नाव तांदे साहेबांना 7 खडी मिशन सील केल्या, तो पण प्रदूषण महामंडळाकडे अधिकारी आहे, मग तुम्ही का केली? का केली? तुम्ही म्हणता ना दाखवा मला तसा जीआर तुमच्याकडे की आमच्याकडे अधिकार। अहो कलेक्टर साहेब म्हणता आता माझं म्हणणं यांच्या वरिष्ठ कलेक्टर साहेब आहे, ऐका मला तुम्ही सांगा, माझा जीएसटी भरतो, माझं दुकान असतं तर मी जीएसटी भरतो ना, जीएसटी कशाची भरणार आहे मी? मग माझ्या दुकानचं काय इथं नाही, ऑफिस मध्ये आम्ही सगळे एका बाजूला एक फाशी घेणार, कुठल्या अधिकारी काय काय करू द्या, आमचे तर न्याय मिळत असेल आम्ही न्यायासाठी कुठल्या पण बघा सगळी मांडू तुम्ही सांगा आमचं चुकलंय ती काठी घ्या, मामाच्या मारा चालू करा, घ्या मामाच्या काठी मारा चालू करा, आमचं चुकलंय ना, आमची कुठली गोष्ट चुकली दाखवून द्यावी नाही बाबा, तुमची अशी गोष्ट चुकली। अहो मी लेटर दाखवले, प्रदूषण महामंडळ लेटर दाखवले, लेटर पिशी पाटील बाळासाहेब
पिशव्या नाव करा सगळे लेटर इथं दाखवा. आणि सुनील साहेब सिंग साहेब तुम्ही म्हणता ह्या साहेबांना मला गेल्या वेळेस पण मी आणून दिलं 30 पत्र लिहून दिलं, आता आपण तेच लिहून दिलं. मग तुम्ही रॉयल्टी गोळा करू नका बरोबर ना, तुम्हाला आधी शिवत येत नाही तर हा शेतकऱ्याची बरोबर फसवणूक, रस्ते होत नाही, शेतकरी सगळ्या गोष्टी होतात, त्याला बरोबर तुमचं काहीच नाही. तुमच्या डाल बिडीवर ढकल ह्याच्यावर ढकल, अरे लावलंय काय? सर्वसामान्य जगायचं का नाही तुळजापुरात? सांगायचं सर्वसामान्य जगायच्या अवकाश लेटर तुम्ही आम्हाला नोटीस करता साहेब, लाजवानी गोष्ट. तुम्ही आमची नोटीस, आम्ही लोकशाही मार्ग आमच्या घरासाठी खर्च का, माझ्या घराचं काय ह्यांच्याकडे काय केलं आहे का? आम्ही लोकांसाठी करतो तर तुम्ही आमच्यासाठी हे चालू आहे, मला उपयोगच नाही. हो काय तहसीलदार साहेबांचं लेटर कालचं, ते पण काल किती वाजता 5:30 वाजता लेटर मला मिळालं. 5:30 वाजता लेटर काढतात, आज आंदोलन मला 5:30 वाजता लेटर निघतं. हवाई लेटर काय दिले त्याच्यात? प्रदूषण महामंडळाला कळवलंय काय कळवलंय? तारीख कधीची आहे? 24 तारीख. आंदोलन किती तारीख? असल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. निलंबितच व्हायला पाहिजे, निलंबित करा. हो का त्यांनी पत्र किती तारखेला काढलंय? आंदोलन आमचं आहे आणि किती तारखेला पत्र काढलंय, काय काढलंय वाचा तुम्ही. आणि आपल्या आदरणीय कलेक्टर साहेबांची तर ऐका, यावर तर तारीख सुद्धा नाही. आदरणीय कलेक्टर साहेब त्यावर तारीख नाही. काय लाचुरांनी गोष्ट सांगा, त्याच्यावर तर तारीख सुद्धा गेली नाही. हो का पुढे तारीख हो का वीट बत्तीचं आहे का तारीख? तारीख नाही त्याच्यात. काय बोला एवढा भोंगळा कारभार चालू आहे, तारीख नाही. आहे का तारीख? काय करायचं आमच्यासारख्या सर्वसामान्य काय करायचं? मग बिगर तारखेचं जर एवढे मोठे अधिकारी जर बिगर तारखेचं लेटर पोहोचवत असतील सामाजिक कार्यकर्त्याला, तुम्ही मानता आणि किती कळकळीची गोष्ट आहे. साहेबांना 6 महिन्याखाली लेटर दिले आणि ह्या साहेबांनी लेटर दिलं की मला तुम्ही सांग कुठं तुम्ही सांग आमची मागणी काय वेगळी आहे का? काय वेगळं काय मागितलंय आम्ही तुम्हाला? सांगा, मीडिया समोर 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 होऊ देऊन द्या, सगळ्या गोष्टी समोर होऊन देऊ द्या. बोला आम्ही काय वेगळी मागणी केली असेल समोर माग, समोर बोला. राजसाहेब कुठलं पत्र आहे? माझं पत्र आहे का? मी करत आहे. कुठे दिलंय? प्रज्वल महामंडळात दिलंय. ऐका की तुम्ही तहसीलदार साहेब किंवा तुम्ही कलेक्टर साहेब, तुम्ही जर वर सगळं पत्र काढलं, त्यांनी काय तर उत्तर देणं बंधनकारक आहे का नाही? आहेत का नाही? मग तुम्ही मला सांगा, का कारवाई झाली आतापर्यंत? माझं 4थं वर्ष आहे आणि माझे 6वं आंदोलन आहे. आज 6 आंदोलन करून जर न्याय मिळत असेल तर आम्ही काय करा? तुम्ही सांगा त्या पद्धतीने आम्ही सांगा. ते पत्र दाखवायचं, पत्र राहायचं. अवघाई सगळे शासन राजपत्र कोणाचे? अवघाई शासन राजपत्र पण दिलेत, प्रदूषण महामंडळाने दिलेत. ऐका तुमचं जर परमिशनच नाही, आज तुमची पत्रकारची परमिशन आहे, तुम्ही कॅमेरा घेऊन तर तुम्हाला चालतंय का? तुमची परमिशन लागेल का नाही? चेक करता अधिकार कुणाला आहे ना जिल्ह्यात? का तसं नाही कुणालाच? जिल्ह्यात कुणाला अधिकार आहे का नाही? बरोबर. मग होत नसेल तर आम्ही काय करा? तुम्ही सांगा, त्या पद्धतीने आम्ही करतो. आणि आज एक सांगतो तुम्हाला, पोलीस बांधवांना, तुम्ही आतापर्यंत आम्हाला सहकार्य केले. आज गेल्या सुद्धा आमच्यावर गुन्हे दाखल झाले विनाकारण. आज जर आमच्यावर गुन्हे दाखल झाले विनाकारण, कुणाच्या सामन्यावर ना कुणाच्या वागण्यावर जर कुणी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर आम्ही वैयक्तिक प्रत्येकाची गोष्टी घेऊ. तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या नाही. आम्ही पण कुठल्याच गोष्टी तुळजापूर तालुक्यात चालू देणार नाही. आज आमच्या गोष्ट आहे, आम्ही उघड सांगणार. विनाकारण जर खोटी नाटी जर गुन्हे कुणाच्या सांगण्यावरनं आणि कुणाच्या ऐकण्यावर जर कुणी दाखल केले तर आम्ही कुणाचीही गैर करणार नाही. आज मीडिया समोर सांगालो मी. लोकशाही जिवंत जर ठेवायची असेल आम्ही आंदोलन लोकशाही मार्गे करायला. आज मला कमीत कमी मी किती अर्ज दिलेत? आज मला संरक्षण द्या वीटभट्टीवाल्याने मला धमक्या दिल्यात. किती जण दिलेत? मी संरक्षण 3 धमकी दिलेत. का तुम्ही कारवाई केली नाही? वीटभट्ट्याने उघड धमकी दिलेत की आमच्या धंद्यावर आले तर आम्ही हे करतो म्हणून. कुणाच्या सांगण्यावर दिलेत? कुणाच्या पण आम्हाला नाव घ्यायचं नाही. त्या गोष्टी झाल्या आम्हाला माहिती आहे. आणि मी वेळ आली नाही त्या गोष्टी उघड मला धमक्या दिल्या, कुणाच्या सांगण्यावर दिल्या, कुणाचा फोन आला रात्री 12ला, कोण फाशी घेतो म्हणलं. सगळ्या गोष्टी माझ्याकडे रेकॉर्ड आहे. मी येणार नाही. कोण कुणाला काय काय फोन करून सांगितलं त्याची रेकॉर्डिंग दिली. मला कुणाची भांडणं झाली, आमच्या ऑफिसमध्ये भांडणं, सगळ्या गोष्टी सगळ्यांनी कुठे कुठून सांगितलं असतात ते आपण पूर्ण पैसे मीडिया समोर बोलावलोय. सर वाचलं तुम्ही, आता ह्यात काय करू तुम्ही सांगा. मग कलेक्टर साहेब आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत का नाही? मग कलेक्टर साहेब मला हे आहेत का? म्हणजे कलेक्टर साहेबांना अभ्यास नाही का? तुम्ही सांगा, आहे का नाही? पत्र दिले ना, आधीच दिलेत ना का नाही? मग का केलं नाही तुम्ही सांगा. आता एवढे आंदोलन केले, मग मार्ग सांगा ना आम्हाला. बाबा अशाशी पद्धत आहे, ह्या अशा पद्धतीने करा, हे असे करा, सांगणं काम आहे. पण पत्र दिलं म्हणजे झालं. पण आमच्या बी खोटं आहे का? हे पत्र कोणाचं बिघर तयार करून आणलंय का? चेक करा, आवाज जाऊ नंबर सगळं चेक करा. मग सांगा जिल्हाधिकारी साहेबांचं पत्र काय दिलंय? पत्र तात्काळ वीटभट्ट्या सील करा. कुणाचं पत्र आहे? माझं नाही घरचं, मी आमच्या वडिलांना तयार केलं नाही.
त्याला मग 100 ट्रिपची राईड म्हणून त्यांना काही ऐका, राईड तुमच्या अधिकाऱ्याला फोन लावायचा. मी का आता त्यांनी मध्ये फोन त्यांचे अधिकारी एकतरी इथं आले की नाही नुसतं काय नाही त्याला मी की ऐका, मंडळ सगळं संतोष पाटील नाही साहेबांना नाही. संतोष पाटील काय नाही, साहेबांना सगळं हो बालाजी, बरोबर. संतोष पाटील साहेबांना मी नंबर त्या दिवशीच लगेच त्या दिवशी तुम्हाला साहेबांचं जरा बोलणं मला झालं त्या दिवशी मी संतोष पाटील साहेबांना फोन लावला. साहेब म्हणजे सर फोन करतात तुम्ही त्यांचा फोन कॉन्टॅक्ट करून घ्या, बोलायला लावायची काही नियमाने बोलून घ्या. मी नंबर पाठवला की नाही आताच दाखवतो नाही. मी त्यांना नंबर पाठवला त्या दिवशी सांगितलं पाटील साहेबांना विचारा, पाठवला साहेबांशी बोलायला लावा एवढं पण सांगितलं. आणि आम्ही म्हणतो नंतर आम्ही काय करतोय कोणाची कुणी सांगू द्या पाटील आले काम करा म्हणून सगळं बसलो. करून काढायला संध्याकाळी सगळं जीसीपी हायवा सगळं संध्याकाळी तलाठी मंडळ मॅनेज नाही ना नुसतं झोपात सोडून घ्यायचं काय काय नाही त्या अक्षुभर रोडला तर एवढं खोदलंय ना की म्हणजे हद्दीच्या बाहेर त्याची राईट नाही काय नाही सगळं समजून चालतंय तर पैसे देतात ना बाहेर तिथं कोण येईल? त्यांना बोला. नाही का नाही कसं म्हणता तुम्ही हा? आपण बोलत आपल्या पण या माणसाला. त्यांनी एक शब्द तोंडातून नाही त्यांच्या एवढा तहसीलदार कशाला झाले ते हा? तहसीलदार कशाला झाले ते इथं आत्मदान करून पडले सगळे तर एक सध्या शब्द बोलणार त्यांनी मग कसं काय म्हणता ओके, तुम्ही आज एक गोष्ट ही हा? आपण आंदोलन माणूस केले आहे. जीव बघा, जाईल का चल, प्रयत्न द्या, त्याचा उत्तर मग द्या. काय तो माणूस आज इथं आलाय कसाठी आलाय हो बरं दाखवा तुम्ही नाव दाखवा या अपंग माणूस आहे कसाठी आलाय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आज न्याय जर मिळाला नाही तर आत्मदान इथल्या इथं आज आज मी मीडियाचं कोण आहे? आज आपल्याला झाले तुझा पप्पा झाले तर झाले बसा येईल ना काय बोलायचं काय विषय कोणते उद्या मग इथं अभ्यास आहे टीव्हीचं काम